आता जो सामना झाला त्यामध्ये सामनावर ठरलाय तो मिथिल. अपेक्षा होती आजचा पहिल्या सामन्यामध्ये सामनावर मिळावा. 33 धावा काढल्यात आपल्या बॅट मधून. षटकार चौकार. खरंच खूप आक्रमक अशी खेळी पाहायला मिळाली मिथिल कडून. चला मिथिल या आपला सामनावीरचा पुरस्कार घ्या. मिथिल विचारे कुठे असतील तर त्यांनी पॅवलिंपाशी यायचंय. आपला सामनावीरचा पुरस्कार घ्यायचा आहे. त्यांना सामनावीरचा पुरस्कार प्रदान करतील आपले मित्र राकेश गुरव. चला सामन्याला सुरुवात करा. या इनिंग मधील पहिला चेंडू पडल्यावर लगेचच स्टॉपवॉच लावायचा आहे. स्ट्राईकला असेल सुहास. नॉन स्ट्राईकला असेल त्यांचेच बंधू. मावळदवाडी संघाकडून पॉवर प्ले षटक घेऊन आलाय तो तुषार. काहीसा हुशार आहे गोलंदाजीमध्ये तुषार. पहिला चेंडू घेऊन आलाय तुषार. खरंच सुरेख चेंडू होता. त्याचप्रमाणे सुरेख सन्मान दिलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू जातोय. 11:32 हा पहिला चेंडू पडलाय या इनिंग मधील. 20 मिनिटांनी ही इनिंग 20 मिनिटात संपवायची असेल. दुसरा चेंडू सुरेख होता परंतु काहीसा दिशाहीन चेंडू झाला आणि पंचांनी वाईट दिलाय. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा होते. पुन्हा एकदा तुषार. आता मात्र खोलातला चेंडू होता परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक चूक करतोय. या ठिकाणी रनआउटचा धोका होता परंतु थ्रो चुकतोय. एक धाव. काहीशी चोरटी म्हणावी लागेल ही धाव. 22ची एक धाव. एकूण 2 धावा. अकरा वाजून 52 मिनिटांच्या आत ही इनिंग संपली पाहिजे याची काळजी अंपायर यांनी घ्यायची आहे. त्याचबरोबर दोन्ही संघाचे कर्णधार यांनीही या स्टॉपवॉच कडे लक्ष ठेवायचं आहे. मिथिल विचारे चला पॅवलिंपाशी या. पुढे चेंडू घेऊन तुषार. हुशाराने चेंडू टाकलाय. कट केलाय. पाहूया झेल होतो का परंतु चेंडू पडतोय नो मॅच लँड मध्ये. या ठिकाणी रुपेश याला खरंच हा झेल पकडण्याची संधी होती परंतु त्याने संधी सोडली आहे. एक निर्धाव चेंडू जातोय. डावखुरा फलंदाज लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू जातोय. चेंडू सुखरूपपणे जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा तुषार. हुशाराने गोलंदाजी करतोय. आता शॉर्ट चेंडू होता. पाहूया तुषार झेल पकडतो का आणि तुषाराने मात्र आपल्याच गोलंदाजीवर सुरेख झेल पकडला आणि माघारी परततोय तो युवराज. युवराज कडून अपेक्षा होती मोठे मोठे फटके खेळून षटकार चौकार मारून संघाची धावसंख्या 50 धावा पार करण्याची परंतु माघारी परततोय. चुकीचा फटका खेळला. तुषारने मात्र अचूकपणे झेल पकडला आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर. काहीसा संत गतीने चाललेला हा धावफलक. 2च धावा आतापर्यंत आणि आता मात्र मैदानात जातोय तो मोरेश्वर. पुन्हा एकदा तुषार. पुन्हा एकदा लेट कट खेळण्याचा प्रयत्न करत होता. काहीसा घाबरून खेळतोय. जखडून खेळतोय.
खरंच सुरेख पद्धतीने षटक हाताळले, मात्र 2च धावा खर्ची घातल्यात तुषार याने. खरंच सुरेख गोलंदाजी हा खेळाडू करतोय. स्वतःच्या हाताला दुखापत झाली असून हा गोलंदाज सुरेख पद्धतीने गोलंदाजी करतोय. मागील 2-3 टुर्नामेंट पाहतोय आपण. आपल्या गव्हाणे गावातील हा उभारीला आलेला असा हा खेळाडू खरंच सुरेख पद्धतीने करतोय गोलंदाजी आपल्या संघासाठी. आणि आता मात्र पाहूया दुसरे षटक घेऊन कोण येतोय. यानंतर होणारा सामना रफ अँड टफ विरुद्ध अवयपाव 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी या. हॅलो. आता चालू असलेला सामना सिद्धेश्वर कृपा मावळतवाडी वर्सेस राघव प्रसन्न ग्रवाने. दुसरं षटक टाकतोय तो अथर्व. आणि सुहासाचा सुंदर असा फटका. तितकेच सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धावेने संघाची धावसंख्या होते 5. सुंदर अशी गोलंदाजी करतायत सिद्धेश्वर कृपा मावळतवाडी. आणि हा देखील सुरेख चेंडू. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर राघवपूर प्रसन्न गावाने या संघाची धावसंख्या होते 5. काहीशी संत अशी फलंदाजी होते. मोठे फटके खेळण्याची गरज आहे. आवे पवे 11 आणि रफ अँड टफ बौद्धवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी मंडळाशी संपर्क साधायचा आहे. टॉससाठी यायचं आहे आपण. पुढील चेंडू. तिसरं षटक पुंडलिक गुरव. पाहूया कशा प्रकारे हाताळत आहेत. सुंदर असा फटका मारलेला आहे. पाहूया झेल होतो का. आणि हा उत्तुंग असा षटकार सुहासाच्या बॅटमधून. अकरा या धावसंख्येवर पोहोचतोय राघव प्रसन्न गावाने.
पहिल्याच चेंडूवर षटकार लावलाय. आणि हा देखील सुंदर असा फटका. लॉंग ऑफ बाउंड्रीज. 4 धावा 15. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. उपस्थित सर्व संघाने नोंद घ्यायचे. सेकंड राऊंड हे 3-3 षटकांचे असतील. दरम्यान पुंडलिक आपला पुढील चेंडू टाकताना सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो सुहास. हा देखील सुरेख फटका. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण प्रथमेश याचं. आणि आता एक धाव. एक धावाने संघाची धावसंख्या होते 16. पुढील चेंडू. सुरेख असा चेंडू टाकलाय. मोरेश्वर यांना काही समजण्यात आलेलं आहे. आता मात्र कमबॅक करतायत ते पुंडलिक गुरव. आणि आत्ताचा नो 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 चेंडू टाकलाय. रेड चेंडू. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. आणि बाईचे एक धाव. संघाची धावसंख्या पोचते 18. सुरेख असा फटका सुहासाचा. षटकार. षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या होते 24. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 24. असं षटक पुंडलिक गुरव यांचं. तब्बल 19 धावा आल्या त्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. आत्ता मात्र तब्बल 19 धावा खेचल्या आहेत. सुरेख फटकेबाजी केली ती सुहास याने. पाहूया पुढील षटक घेऊन कोण येतंय. प्रल्हाद मोरे, एक अनुभवी वरिष्ठ असे खेळाडू. आपला अनुभव या मैदानामध्ये कशा प्रकारे दाखवतायत. स्ट्राईकवर आहेत ते मोरेश्वर. चेंडू. आणि आता मात्र मोरेश्वराला माघारी परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट भेटते मोरेश्वर. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय तो संकेत. पाहूया संकेत आपल्या संघासाठी काय करतोय. आतापर्यंत 24 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. पाहूया या षटकामध्ये किती धावा धाव फलकावर लागतायत. सुहास मात्र आपलं काम पूर्णपणे चोख आपली कामगिरी बजावतोय.
त्यात मात्र काही शंका नाही. संकेत कशी साध्य देतात ते पाहावे लागेल. प्रल्हाद यांचा पुढील चेंडू आणि सुंदर असा फटका पाहूया, झेल होतो का. आणि प्रमोद डोंगरे यांचा सुंदर असा झेल. सुहास याला माघारी परतावं लागतंय. सुंदर अशी फटकेबाजी करत होता. धडाकेबाज फलंदाज अजून कुठे होता काय माहिती. मी म्हणतोय ओपनिंगला येतो की काय, पण तू आता आलाय. पाहूया कशी फटकेबाजी करतो. राहुल ऑन स्ट्राईक. पाहूया राहुल ऑन फायर होतो का. आणि सुरेख असा चेंडू प्रल्हाद यांचा, परंतु चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालाय तो राहुल. 25 एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 25. आत्ताचा काही स्कोर बोर्ड संत झालेला वाटतोय. पुंडलिक यांच्या वरती सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत ते रुपेश मस्के. एक धावाने संघाची धावसंख्या होते 26. संत असा स्कोर बोर्ड. पुढील चेंडू प्रल्हाद यांचा. आणि आता एक चोरटी धाव 27. सुरेख असा फटका मारला नाही संकेत याने आणि चौकार आलाय. चौकाराने संघाची धावसंख्या होते 31. राघव
आणि त्याच पद्धतीने 26 एप्रिल या दिवशी वाडी मर्यादित संघ या ठिकाणी सुरेख टुर्नामेंट सुरेख पद्धतीने खेळ चालू आहेत. आज या स्पर्धेतील आजचा हा अंतिम दिवस. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना चालू आहे. राघोबा 11 वर्सेस सिद्धेश्वर कृपा मावळतवाडी. राघोबा 11 संघाने प्रथम फलंदाजी करून 31 धावा जमवल्या आहेत. मावळतवाडी संघाला सामना विन करण्यासाठी 32 धावा कराव्या लागतील. चला पंच मार्गस्थ होत आहेत. थंडाई घ्या. मावळवाडी संघाकडून सलामीचे फलंदाज पुंडलिक आणि ज्याचा आजचा दिवस आहे असा हा देवांक देवाचा आज वाढदिवस आहे. या मंडळातर्फे मैत्री ग्रुप तर्फे देवाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वैयक्तिक पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येतोय. बॉलर नेम संकेत आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन स्ट्राईकला असेल. मात्र आता पुंडलिक मोठे फटके खेळण्यात माहीर असलेला हा पुंडलिक नॉन स्ट्राईकला असेल. देवा संकेत आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन आकुटाचा चेंडू टाकला. त्याचप्रमाणे सुरेख आणि पहिला झेल होता परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करतोय. काहीस खूप खराब असं क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता त्या ठिकाणी त्याला हा झेल मिळाला होता परंतु क्षेत्ररक्षकाचा मात्र लक्ष नसावा. झेल सुटला. एक धाव मात्र खात्यामध्ये जमा केली आहे पुंडलिक याने. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो देवा मात्र षटकार चौकाराची भाषा बोलतो. पहिलाच फटका पाहूयात. सीमारेषा दिशेने चालला आहे परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन आलंय. 2 धावा सफलपणे पूर्ण केल्यात. तीन धावा. पुढे चेंडू घेऊन आला येतोय संकेत. आता मात्र आकोटाप्याचा चेंडू त्याचप्रमाणे दिशा दिली मात्र चेंडू चालला दंदन करत सीमारेषे पार. चौकार 4 धावेसाठी. पॉवर प्ले छेदत हा चेंडू आला 4 धावेसाठी. चौकार 4 धावेने संघात धावसंख्येत भर होते 7 धावा. आता मात्र देवाला लय मिळते. देवाच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. पुन्हा एकदा आणता झेलचा धोका होता परंतु या ठिकाणी युवराज चूक करतोय. चेंडू गेला सीमा पार. चौकार 4 धावेसाठी. सलग 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. धावसंख्या होते 11. पुढील चेंडू घेऊन संकेत काहीच खराब गोलंदाजी करतोय आणि आता मात्र सरळ खेळला चेंडू. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे. दोन्ही धावा सफलपणे पूर्ण केल्यात. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. आता मात्र सिंगल धावेसाठी कट केलाय. चेंडू प्रोटेक्ट होतो 1 धावेसाठी. धावसंख्या पोहोचते 14. पहिला षटक संपतोय. पहिल्या षटकाखेरी संघात धावसंख्या पोहोचते 14.
अल्पेश गुरव, अल्पेश गुरव. आता मात्र दुसरा षटक घेऊन आलाय सुहास आणि आता स्ट्राईकला असेल देवा. सुहास पहिला चेंडू घेऊन सुरेख चेंडू खोलर टप्प्यात चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता देवा याने, परंतु चेंडू आणि बॅट याचा काही संपर्क नाहीये. चेंडू सुरक्षितपणे जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुरेख चेंडू हाता आला होता सुहास याने. पुढे चेंडू आता मात्र आकुटा चेंडू, त्यानंतर चेंडू उडवलाय आणि मात्र या ठिकाणी झेल बाद होतोय देवा. सुरेख झेल पकडला युवराज याने. सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं होतं. युवराज फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग मधून काही खेळ करू शकला नाही, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. सुरेख झेल पकडला, देवा माघारी परतलाय आणि आता मात्र देवाची जागा घ्यायला आलाय तो अथर्व. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अथर्व करमेळे. आव्या पाव्या या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग निवडले. सामना संपताच आपण लगेच मैदानामध्ये जायचंय. एक धाव मिळते या चेंडूवर. सुरेख असा चेंडू टाकला होता तो सुहास याने. आता मात्र स्ट्राईकला बॅट्समॅन पुंडलिक गुरव, एक हार्ड हिटर फलंदाज. माळतवाडी संघाची धाव संख्या झाली ती 15. हा मात्र फटका फसलाय आणि पुंडलिक याला माघारी परतावं लागतंय. चुकीचा स्ट्रोक खेळला होता. सुंदर गोलंदाजी करतोय तो सुहास आपल्या संघासाठी. पुढील फलंदाज प्रल्हाद मोरे. पाहूया कशा प्रकारे आपली खेळी करतायत. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद असं ज्याला म्हटलं जातं तर प्रल्हाद मोरे. पाहूया आपला खेळ कसा करतोय. अजून विजयासाठी 17 धावांची आवश्यकता असेल. 15 धाव संख्या धावफलकावर लागलेली आहे. पाहूया प्रल्हाद कशा प्रकारे खेळ करतायत. सुंदर गोलंदाजी करतोय तो सुहास. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतोय तो.
आणि हलकासा कटवला चेंडू, तितकेच मिसफिल्ड सुद्धा होते. दोन धावा, 2 धावाने संघाची धावसंख्या होते 17. पुढील चेंडू सुहास याचा, पाहूया कशा प्रकारे हाताळत आहेत. आणि सुरेख असा चेंडू टाकलेला आहे सुहास याने, हलकीशी कडा आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण राहुल याचं. एक चोरटी धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होते 18. तीन षटकांचा खेळ सध्या समाप्त झालाय. किती? 2-2. दोन षटकाच्या समाप्तीनंतर मावळतवाडी संघाची धावसंख्या होती ती 18. अजून 14 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि सुंदर असा फटका मारलेला आहे प्रल्हाद यांनी 4 धावांसाठी. आपली भूमिका एकदम ठाम बजावत आहेत ते प्रल्हाद. युवराजाच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार मारलाय. 22 रन झालेत. 22 धावा आतापर्यंत. 11 बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता असेल मावळतोडी संघाला. आणि सुंदर असा फटका बॅक साईडच्या दिशेने आणि उत्तुंग असा षटकार प्रल्हाद यांच्या बॅट मधून. अठ्ठावीस. सामना जवळ आणलाय. आणि आता मात्र चौकार आलाय. आणि आता या चौकाराने मावळतवाडी संघ विजयी होतोय. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन, तसेच पराभूत संघाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. प्रल्हाद मोरे. इथं क्रिकेट पट्टूची शान, क्रिकेट हाय तो जीव की